नमस्कार. सीतायन या पुस्तकावरती आधारित एक एपिसोड आपल्या अभिव्यक्तीवरती आपण केला 2 दिवसांपूर्वी. आपण सगळ्यांनी त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. काही वादविवादही त्या खाली प्रतिक्रियांच्या स्वरूपामध्ये आपल्यापैकी काही लोकांनी नोंदवले. त्याच्यानंतर असं म्हणत आलं की या विषयावरती अधिक सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे. आपल्यापैकी अनेकांनी ते कळवलं आणि म्हणून या पुस्तकाच्या लेखिका, आपल्या लोकसाहित्याच्या, लोकपरंपरेच्या, लोकसंस्कृतीच्या अभ्यासिका, नाटक आणि नाट्यकला आणि त्या क्षेत्राशी संबंध असलेल्या, अध्यापनाचं काम अनेक वर्ष करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर तारा भवाळकर यांच्याशी संपर्क साधला. योगायोगाने आज त्यांची भेट झाली आणि त्या आपल्या सोबत आहेत. ही एक मोठी संधी मला मिळाली, एक मोठी उपलब्धी असं मी मानतो. आणि मग या निमित्तानं त्यांच्याशी या विषयावरती अधिक चर्चा करण्याची इच्छा मी प्रदर्शित केली. त्यांनी होकार दिलेला आहे आणि आज मी त्यांच्यासोबत आहे. बाई नमस्कार. नमस्कार. आणि या पुस्तकाच्या आधारे प्रामुख्यानं मला चर्चा करायची. सीतायन लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला आहे. रामायण साऱ्या जगाला माहिती आहे, भारतवासियांना तर माहितीच आहे. तो शब्द प्रचलित झालेला आहे. तुम्ही त्याच्यावरती आधारित ह्या पुस्तकाची मांडणी करताना सीतायन असं नाव दिलेलं आहे. काय म्हणजे त्याच्या मागचं काय तुमची भूमिका आहे? काय आहे, रामायणाची जी रचना आहे ती वाल्मिकी ऋषींनी केली अशी आपल्याकडे एक सार्वत्रिक श्रद्धा आहे आणि ती परंपरा आहे. त्याच्या खालोखाल तुलसी रामायण आपल्याकडे उत्तरेकडचं प्रसिद्ध आहे. पण एकूण रामचरित्रावरच्या ज्या कथा आहेत आणि रचना आहेत त्या जवळजवळ 200 ते 250 कथा आहेत, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त, भारत आणि भारताच्या परिसरामधल्या देशांच्यामध्ये. आणि त्याची एक डिस्क्रिप्टिव्ह बिब्लिओग्राफी म्हणता येईल किंवा वर्णनात्मक रामकथांचा कोश हा फादर कामिल बुल्के नावाच्या एका फ्रेंच मिशनऱ्यांनी फार पूर्वी केलेला आहे, जवळजवळ 100-125 वर्षापूर्वी. आणि त्या 200-250 रामकथा ज्या आहेत त्या लोकपरंपरेतनं आलेल्या प्रामुख्याने आहेत. त्यापैकी काही संस्कृतात आहेत, काही बोलीभाषेत आहेत, किंबहुना त्या ठिकाणच्या प्रादेशिक बोलीभाषांच्यामध्ये जास्त आहेत. आणि भारत आणि भारताच्या परिसरातला म्हणजे अगदी जावा, सुमात्रा वगैरे या प्रदेशामधल्या सुद्धा. तेव्हा रामकथा ही व्यापक आहे आणि त्या ठिकाणी त्या बोलीभाषेमध्ये त्याचं शब्दांकन झालेलं आहे. ते कधी लिखित आहे, कधी मौखिक स्वरूपामध्ये असं आहे. लोकपरंपरेमध्ये काही नाट्य आहेत, काही गीतं आहेत, बायकांची गाणी आहेत, पुरुषांची आहेत, नृत्यनाट्य आहेत. अशा विविध प्रकारांनी आपल्याकडे दशावतारासारख्या खेळामध्ये तर त्या कर्नाटकामध्ये त्याला दशावतार आटा असंच म्हटलं जातं. आणि रामावतार आटा असा शब्द आहे, म्हणजे रामाच्या अवतारावर आटा म्हणजे खेळ असे सादर केले जातात. तेव्हा विविध कीर्तन आणि प्रवचनकारांच्या मध्ये तर ही लोकपरंपरेने चालत आलेली कथाच आहे. त्यामुळे रामकथा ही विस्तृत लोकांना माहिती आहे आणि त्याच्यासाठी रामायण हा शब्द वाल्मिकी ऋषींनी जो वापरला तो सगळीकडे वापरला जातो. त्याची जी 7 कांड आहेत, म्हणजे विभाग आहेत, प्रकरण आपण म्हणू, तर त्याच्यातला शेवटचा जो भाग आहे त्याला उत्तरकांड असं म्हटलं जातं. म्हणजे उत्तर रामायण. प्रमुख कथा संपली आणि आत्ता उत्तरार्ध सुरू झालेला आहे. आणि त्या उत्तरार्धामध्ये त्या रावणाला मारलेला आहे, राम परत आलेले आहेत अयोध्येमध्ये सीतेला घेऊन. सीतेने त्याच्या आधीच अग्निदिव्य केलं आहे, आपलं पावित्र्य सिद्ध केलं आहे आणि ते आता अयोध्येला आलेले आहेत. पण परत ती सीता गर्भवती राहिलेली आहे, राम राज्य करायला लागलेले आहेत आणि परत लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत की हिचं चारित्र्य कशावरनं नीट राहिलं आहे, ज्या अर्थी ती इतके दिवस रावणाकडे राहिले त्या अर्थी. आणि मग आपण म्हणजे राजा हा त्याच्यावर कुठलाही आक्षेप असता उपयोगी नाही. आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी लोकांना जे वाटतं त्याचं आचरण राजांनी करावं अशी सर्वसामान्यपणे धारणा असते. म्हणजे राजा हा संशयातीत असला पाहिजे. मग आपल्यावर असा आक्षेप येऊ नये की आपण अशा कलंकित स्त्रीला पुन्हा पत्नी म्हणून स्वीकारलं, म्हणून मग रामाने तिला परत वनवासाला पाठवलं. ही कथाही आपल्याकडे प्रसिद्ध आहे, लक्ष्मणाबरोबर पाठवलं वगैरे वगैरे. तर हा जो भाग आहे कथेचा हा खरं म्हणजे सर्वसामान्य कुठल्याही माणसाला न आवडणारा आहे की ह्याच्यात सीतेचा काय दोष. तिने काही रावणाला सांगितलं नव्हतं मला पळवून दे वगैरे, किंवा ती काही त्याच्याकडे आकर्षित झालेली नव्हती. आणि
तिचा काही दोष नसताना, स्त्रीचा काही दोष नसताना तिच्यावर जर कोणी आक्रमण केलं, काही कलंक तिला लावण्याचा प्रयत्न केला, तर तिलाच दोषी का ठरवलं जावं आणि तिला शिक्षा का भोगावी लागावी, हा सगळा प्रसंग उत्तरकांडामध्ये वर्णन केलेला आहे. आणि भवभूती नावाच्या नाटककारांनी त्याच्यावर उत्तर रामचरित नावाचं एक नाटकही लिहिलेलं आहे. असे आक्षेप जुन्या काळापासून आलेले आहेत की सीता निर्दोष असताना तिला हा त्रास सहन करावा लागला, हा सीतेवर अन्याय झालेला आहे. तर हा जो सगळा भाग आहे उत्तरकांडामधला, तर परंपरागत लोकांचं म्हणणं म्हणजे अभिजन लोक असं म्हणूयात, तर अभिजन लोकांचं म्हणणं असं आहे रामसमर्थकांचं की हा सगळाच भाग प्रक्षेप आहे. प्रक्षेप म्हणजे मागाहून घुसडलेला आहे कोणीतरी, आणि हा काही मूळ रामायणामध्ये नाही आहे. परंतु मी ज्या वेळेला या लोकरामायणांच्याकडे बघायला लागले, लोकपरंपरेतल्या कथांच्याकडे, आणि त्या फादर कामिल बुलकेंनी जे वर्णन केले, वर्णनात्मकच त्याची ते पुस्तक आहे, प्रसिद्ध आहे. ते आजही त्याची परत आवृत्ती निघालेली आहे. त्याच्या 2 आवृत्त्या माझ्याकडे आजही आहेत. तर त्याच्या अनेक कथांच्यामध्ये सीतेवर हा अन्याय झाला असं म्हटलेलं आहे सगळ्यांनी. त्यामुळे अभिजन परंपरा ज्याला प्रक्षेप म्हणते, तो प्रक्षेप सामान्य माणसाला प्रक्षेप वाटलेला नाही. कारण लोकपरंपरा ही सामान्य माणसांची असते आणि त्या सामान्य माणसांना सगळ्यांना वाटलं आहे की हा सीतेवर अन्याय झालेला आहे, आणि म्हणून ही जी कथा आहे ही कथा सीता केंद्री कथा आहे खरं म्हणजे उत्तर रामायणामधली. आपण नायक कोणाला म्हणतो, त्या कथेला निनय म्हणजे पुढे नेणं, त्या कथेला पुढे नेणारा जो असतो तो नायक. आता ह्या ठिकाणी उत्तरकांडामध्ये संबंध सीता ही नायिका आहे, ती मध्यवर्ती भूमिका आहे आणि तिच्या भोवती ती सगळा कथा विणलेली आहे. आणि म्हणून लोकपरंपरा ही सीतेला प्रधान मानते, सीताला मान्यता देते, सीतेचं दुःख समजून घेते, तिची वेदना तिच्या मनामध्ये शिरून माणसं जणू काही तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. असा प्रयत्न या सगळ्या लोककथांच्यामधनं दिसतो आणि त्या सर्व भाषांच्या मधल्या. म्हणून मी काही प्रातिनिधिक कथा घेतल्यात. मी जो प्रयत्न केला आहे तो अक्षरशः समुद्रातली एक चिमूट घ्यावी एवढाच आहे, ही माझी प्रामाणिक आणि धारणा आहे. हे केवळ मी विनयाने म्हणत नाही, कारण 200-250 कथामधल्या 4-5 कथा मी घेतलेल्या आहेत, पण त्या भारतातल्या निरनिराळ्या भागातल्या घेतल्या. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेल्या साध्या बायकांच्या जात्यावरच्या ओव्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावर असलेला अंकुश पुराणासारखं एक आख्यान आहे मराठीमधलं. बंगालमधलं चंद्रावती रामायण आहे. दक्षिणेकडचं चित्रपट रामायण आहे. आदिवासींच्या कथांच्या मधल्या काही आहेत. बौद्ध परंपरेमधल्या दशरथ जातकं आहे. म्हणजे निरनिराळ्या परंपरा हे नमुने म्हणून मी घेतलेले आहेत. आणि हे मी कसे मिळवले, काय कसा अभ्यास केला, त्या सगळ्याचं स्पष्टीकरण मी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ह्यातला एकही शब्द म्हणजे जो रामायणातला म्हणून म्हणजे सीतायनातला म्हणून मी दिला आहे, त्यातला एकही शब्द माझ्या पदरचा नाही. त्या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे, म्हणजे लिखित स्वरूपात आल्या. कारण अलीकडच्या काळामध्ये ज्या मौखिक परंपरा होत्या त्यांचं लिखित स्वरूप अनेकांनी केलेलं आहे. म्हणजे अंकुश पुराणाचंही लिखित स्वरूप आहे. अगदी जात्यावरच्या ओव्यासुद्धा संकलित करून त्यांची पुस्तकं झालेली आहेत. त्यामुळे एकही ओवी मी माझ्या पदरची घातलेली नाही. माझ्या स्मृतिकोशामध्ये पुष्कळ आहेत, कारण मी त्या परंपरेमध्ये जगलेली आहे. जात्यावर दळण दळता दळता ओव्या पाठ झालेली महाराष्ट्रातली बहुधा मी शेवटची शिक्षित बाई असेन असं मी अत्यंत नम्रपणाने पण आत्मविश्वासाने सांगते की प्रत्यक्ष जात्यावर दळता दळता म्हणून माझ्या त्या पटपट पाठ आहेत. परंतु त्या सगळ्या लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. सरोजिनीबाई बाबरांनी खूप काम केलेलं आहे. यमुनाबाई शेवड्यांनी काम केलेलं आहे. अनेकांनी केलेली आहेत. म्हणजे आत्ता मला नावं घ्यायची म्हटली तर तीही बरीच नावं आहेत. मराठीत आहेत हे सगळ्या उपलब्ध. म्हणजे सीतेचा वनवास हा पण आहे त्याच्यामध्ये. तर जे मौखिक आहे ते लिखित स्वरूपात आलेलं आहे. आणखीन एक मजा आहे आपल्या देशामध्ये की कुठल्याही या पारंपरिक कथा आहेत, मग ते रामायण असो महाभारत असो कुठलंही असो, तर हे एकच एक टेक्स्ट ज्याला आपण म्हणतो लिखित स्वरूप, हे एकच एक नाही. संस्कृतामध्ये झालेलं वाल्मिकीचं रामायण हे आपण केंद्रवर्ती मानतो, परंतु परत तुलसी रामायणही झालं ना बोलीभाषेमधलं उत्तरेकडच्या, किंवा महाभारत हे व्यासांचं
हे आपण प्रधान मानतो, पण त्याच्या भोवताली प्रत्येक प्रदेशामध्ये त्याच्या कथा आहेत. आणि या सगळ्यांनी रामायण किंवा महाभारत मुळातनं वाचलेलं नाही, कारण ते संस्कृतामध्ये आहे आणि भारतामधल्या फार थोड्या लोकांना संस्कृत येत होतं. मग या कथा कुठून आल्या? या सांगोवंगीतून म्हणता येईल, की त्या परंपरेने चालत आलेल्या आहेत आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. कारण मौखिक साहित्याचं किंवा लोकसाहित्याचं हेच लक्षण आहे की एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने चालत आलेल्या अशा त्या खूप प्राचीन काळापासूनच्या कथा आहेत, त्या विस्तारत गेलेल्या आहेत. आणि त्यामुळे उत्तर रामायण हे जर प्रक्षिप्त असेल तर ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे का आणि कसं पसरलं, हा माझ्या पुढे असलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. जर ते महत्त्वाचं नसतं, तो जर प्रक्षेप असता, तर सगळ्या या कथांच्यामधनं सीतेचं चित्रण याच पद्धतीने का झालं असतं. म्हणून ती सीता केंद्रित कथा आहे असं मला प्रामाणिकपणाने वाटतं, कारण मी लोकसंस्कृतीची अभ्यासक आहे, विद्यार्थिनी आहे असं म्हणा. मला आणखीन एक फार मोठं कुतूहल आहे की सुरुवातीलाच तुम्ही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे पुस्तकामध्ये की एक कीर्तनकार तुमच्या घरी आले आणि अतिशय बालवयात तुम्ही त्यावेळेला होतात आणि त्यावेळेला तुम्ही त्या कीर्तनकारांसमोर काही प्रश्न मांडले की सीतेला दुसऱ्यांदा वनवासात पाठवताना स्वतःला सत्यवचनी म्हणवणारा राम तिला माहेरी पाठवतो म्हणून खोटं बोलला, किंवा अशा आशयाचे. सीतेसमोर तो स्वतः न सांगता लक्ष्मणाला तो निरोप सांगायला गेला कारण तो भित्रा होता, खोटं सांगताना तो घाबरला. अशा प्रकारच्या ह्या ज्या गोष्टी एक 7-8 वर्षाचं कदाचित तुमचं वय असेल त्यावेळेला, आणि एका ज्येष्ठ कीर्तनकारासमोर तुम्ही सीतेची बाजू घेऊन रामाच्या विरोधात भांडत होतात. ही प्रेरणा किंवा हे धाडस म्हणू आपण, हे कुठून आलं, कसं आलं? त्याचंही स्पष्टीकरण मी त्या पुस्तकात दिलेलं आहे. पण आता थोडक्यात सांगायचं झालं तर माझं डोकं हे लहानपणापासून तिरकं चालणार आहे. म्हणजे सरळ कोणी काही सांगितलं आणि ते जसंच्या तसं स्वीकारलं असं माझं कधी झालं नाही. त्याच्याबद्दल का आणि कशासाठी हे प्रश्न सातत्याने येत गेले. आणि त्यामुळे लहानपणी माझं सगळं लहानपण जे गेलं ते अत्यंत पारंपरिक कर्मठ अशा वातावरणात गेलं, कुटुंबातलं पण आणि भोवतालचं पण. 85 वर्षापूर्वी जन्माला आलेली एक मुलगी उच्चवर्णीयांच्यामध्ये, आणि सिद्धेश्वर शास्त्री चित्राव हे पुण्यामधले वेदांचे भाष्यकार आणि भाषांतरकार यांच्या वाड्यामध्ये माझं लहानपण गेलं. त्यामुळे भजन, कीर्तन, पुराणं, प्रवचनं ही अखंड कानावरनं जात होती. कीर्तनकार येत होते, काही नात्यातले होते, पाहुण्यातले होते. तर त्या काळात कुठला तरी एक लेख वृत्तपत्रामध्ये आलेला होता आणि वाचन ही माझी का कोण जाणे एक नॅचरल इन्स्टिंक्ट असल्यासारखी मला ते व्यसन पहिल्यापासून, आणि ते मी वाचत आले. आणि तो एक लेख वाचला होता आणि त्याच काळात ते कीर्तनकार काका आले आणि त्यांना त्या लेखामधनं वाचलेल्या ज्या माझ्या शंका होत्या त्या मी त्यांना विचारल्या की या लेखात उपलब्ध केलेल्या होत्या. आता तो लेख कोणाचा काय ते मला आठवत नाही, पण याचा अर्थ असा की वृत्तपत्रांच्यामधून त्या काळात सुद्धा काही माणसं अशा शंका निर्माण करत होती. आणि म्हणून मग त्याच शंका मी त्यांना विचारल्या आणि त्याची उत्तरं मला हस्तागायत नीटशी मिळालेली नाही आहेत. की लक्ष्मणालाच का पाठवलं, जाताना तिला स्पष्टपणे का नाही सांगितलं, या प्रश्नाची उत्तरं आज तरी आपल्याला मिळतात का? बरोबर, असा प्रश्न आजही माझ्या पुढे पडतो. खरं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण पुस्तकामध्ये तुम्ही या जात्यावरच्या ओव्या किंवा आपल्या प्राचीन जुन्या काळच्या माता भगिनी ज्या पद्धतीच्या रचना घरामध्ये बोलायच्या, एक प्रकारचं काव्य, त्याचे खूप सारे दाखले तुम्ही इथे दिलेले आहेत. त्यातून आपली प्राचीन परंपरा किंवा विचार करण्याची पद्धत किती सुधारणावादी होती याचं सुद्धा प्रत्यंतर येत जातं. विचार करणारी होती याचं सुद्धा प्रत्यंतर येत जातं. मग हे सगळं गेलं कुठे आता, आणि हा काळ कसा काय आला? ते नाहीसं झालंय असं मला वाटत नाही. आता मी जास्त जात्यावरच्या ओव्यांच्यावर एक लेख लिहिलेला आहे आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की आता काय या ओव्या नाहीशा झाल्या. ओव्या नाहीशा झाल्या कारण का, तर लोकपरंपरा जी आहे ती कामाशी बांधलेली असते, कृतीशी बांधलेली असते. म्हणजे जोपर्यंत मोठ चालू होती तोवर मोठ्याची गाणी होते. तुमचं इंजिन आलं आणखीन ते मोठ नाहीशी झाली, मोठेवरची गाणी नाहीशी झाली, रानाशेतातली नाहीशी झाली, अगदी कोळ्याची गाणीसुद्धा
तो तुमचं ते हे आली यंत्र आली समुद्र खरवडून काढायचे आणि मग होडी जायचं आणि मासे पकडायचे वल्लवरे नाकवा वगैरे. तर ती गाणी मागे पडायला लागली. तसं जातं संपलं म्हणून जात्यावरची गाणी संपत ते मागे पडत गेले. कारण जात्यावरचं दळण संपल्यावर दळता दळता गाणं आठवतं. ही परिस्थिती आहेच. कारण ती कृती करता करता त्या कृतीला सोबत म्हणून ही लोकपरंपरेतली सगळी गीतं आलेली आहेत. ते गाणं वेगळं म्हणायचं म्हणजे अभिजन परंपरेमध्ये जसं म्हटलेलं आहे भरतनाट्यशास्त्रामध्ये की दुःखार्तानाम श्रमार्तानाम शोकार्तानाम तपस्विनाम विश्रामजननम लोके नाट्यमेतन मया कृतम. म्हणजे काय की लोक दमलेले आहेत, थकलेले आहेत, मग आता त्यांच्या विश्रांतीसाठी मी नाट्य करतो आहे, अशी लोकपरंपरा नाही. लोकपरंपरा म्हणते मी काम करता करता मला सुचेल ते म्हणे असं. जात्यावरची बाईसुद्धा म्हणते गाण्याच्या नादात तुला वडीते दगडा. माझं गाणं आहे त्या गाण्याच्या नादात मी तुला वडते. जात्या तू ईश्वरा नको मला जड जाऊ, बायाच्या दुधाचा सया पाहतात अनुभव. तर असं हे गाणं आणि काम हे वेगळं होतच नाही, ते एकरूप होत असतं. आणि मग ते याच्यामध्ये मी ज्या ओव्या दिलेल्या आहेत बऱ्याचशा त्या अशाच आहेत. आम्ही बऱ्याच वडिलांच्या बदल्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी हिंडायच होती. काय माझं आत्मकथन करत नाही, पण जेव्हा नाशिकला येऊन आमची स्थायिक होण्याची वेळ आली तेव्हा आमच्या आया आजी गाणी म्हणायची ती मला आठवायला लागली. काय ग पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बाया. नाशिकला काळाराम गोराराम. काय ग पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बाया, स्नानाला गंगामाई दर्शनाला ग रामराया. आणि मग त्या राम सीता इथं आले, ते पंचवटीत राहिले, त्याची फार सुंदर वर्णनं बायकांनी केलेली आहेत. म्हणजे दर खेप्याला आक्रमकता आणि टीका असं नाही आहे. बायका त्या सगळ्या वातावरणात रंगलेल्या आहेत आणि त्या आपल्या अनुभूतीने त्या शब्दबद्ध करतायत की ते अनुभूती घेत आहेत. राम म्हणे सीता नाशिक चांगलं. आता ही बाईचा तो अनुभव आहे. राम म्हणे सीता नाशिक चांगलं, पंचवटीमध्ये मन दोघांचं रंगलं. असे ते राहिलेत. मग ते राम देवाची पूजा करतात. सीतामाई त्याची फुलं आणून देते, गंध उगाळून देते. मग रामाला घाम येतो तश्रमाने, मग सीता आपल्या सोग्याने राम्याचा घाम पुसते. हे सगळे सुंदर वर्णनं केलेली आहेत त्याच्यामध्ये. नाशिकचा बाजार किती आहे की नाशिक शहरात काय सांगू बाई शोभा, इथं गल्लो गल्ली कासार उभा. ते खेड्यामध्ये बायकांना बांगड्या भरायच्या झाल्या तर कासार शोधायला आठवड्याच्या बाजाराला जायला लागायचं. तो काल डोळ्यासमोर आणा बायकांच्या की हातातली बांगडी वाढवली तर आठवड्याच्या बाजाराशिवाय मिळायची नाही. तर ते नाशिक बघा किती चांगलं आहे, गल्लोगल्ली कासार आहे. आणि त्यामुळे जुनी परंपरा आपली अशी हे लोकांना माहिती नसतो. अभिजन परंपरेतल्या लोकांना आजही काही माहिती नाही. मी हे सगळं अनुभवलं. आजही आहे ही धारणा की तीर्थक्षेत्री गेल्यानंतर बायका तिथल्या बांगड्या भरतात आणि त्याला प्रसाद म्हणतात. म्हणजे आज सुद्धा तुम्ही आमच्या कोल्हापूरला या, नाशिकला या, ग्रामीण भागातल्या बायका बांगड्या हा प्रसाद म्हणून भरतात. तुळजापूरला जा आणि तिथं कासारांची वस्ती अगदी काशीला जा, रामेश्वरला जा. ते संबंध भारतभर अशा काही धारणा ज्या आहेत त्या आहेत आणि त्यांची वर्णनं बायकांनी केलेत. त्यामुळे सीतेच्या आनंदाशी त्या जशा समरस झाल्यात तशा त्या सीतेच्या वेदनेशीही समरस झालेल्या आपल्याला दिसतात. कारण ज्या वेळेला सीतेला हा सगळा आनंद भोगायला मिळाला त्यावेळेला त्या तिच्याबरोबर तो आनंदही भोगतात. सीतेला आयुष्यात 2 वेळा वनवास सहन करावा लागला, एकदा रामाच्या बरोबर आणि एकदा रामाच्या शिवाय. आपला पती जर आपल्याबरोबर असेल तर कुठलंही दुःख स्त्रिया फार सहजपणे सहन करू शकतात. ही भारतीय बायकांची आजही धारणा आहे. परंतु जर पतीनेच अन्याय केला तर मात्र त्यांची वेदना असते. ती वेदना फार त्रासदायक असते त्यांना. सीतेचा दुसरा वनवास हा पतीने तिच्यावर अन्याय करून तिची काही चूक नसताना तिला भोगायला लावलेला आहे. म्हणून दुसऱ्या वनवासाच्या वेळेला मात्र स्त्रियांना
ते आवडलेलं नाही आहे कुठल्याच स्त्रियांना नाही, लोकपरंपरेला आवडलं नाही. कारण आता अंकुश रामायण आहे ते तर एका पुरुषाने रचलेलं असावं असं संशोधकांचं म्हणणं आहे. ते मी त्याच्यात सांगितलं आहे लख्या सद्भानावाच्या माणसाने. बरोबर. तर लोकपरंपरेमध्ये होतं आणि तिथल्या ज्या काही घटना असतील, वातावरण असेल, भौगोलिक, ऐतिहासिक, त्याचं आरोपण त्या कथेवर होत असतं. आणि मग आपल्या अभिजन परंपरेमधल्या सुद्धा आधुनिक लेखक ज्या वेळेला लिहायला लागतात त्यावेळेला त्याच्यामध्ये येतं, तुम्ही म्हणता तसं ते सगळं नाहीसं होत नाही. त्या म्हणजे नव्याने विचार करणारे लोक जात्यावरची ती दळण नाही दळणार बाई आणि जात्यावरची ओवी नाही म्हणणार, पण एखादी आधुनिक बाई जी म्हणत असते तर ती बाई फार वेगळ्या पद्धतीने त्याच्याबद्दल बोलताना आपल्याला दिसते. सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने, आधुनिक कवयित्री म्हणते. सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने, तिने ती ओलांडली आणि झालं रामायण. तिने ती ओलांडली आणि झालं रामायण. आमच्या पुढे 10 दिशा लक्ष्मण रेषा. आमच्या पुढे 10 दिशा लक्ष्मण रेषा ओलांडाव्याच लागतात. रावणांना सामोरं जावंच लागतं. कमी एकच असते, घेत नाही भुई दुभंगून पोटात. हे आमची आधुनिक स्त्री म्हणत असते आणि ही आधुनिक स्त्री एकच नाही, अनेक आहेत. म्हणजे मला आत्ता ह्या ओळी आठवल्या म्हणून सांगितलं. आमच्या शैला लोही यांनी याच्यावर पुष्कळ लिहिलेलं आहे. तेव्हा सीताप्रधानता जी आहे ती सीताप्रधान आजही आहे. म्हणजे आता आमच्या विद्या बाळांनी ज्या वेळेला परित्यक्ता स्त्रियांच्यावर लिहिलं त्यावेळेला त्या पुस्तकाला त्यांनी नाव दिलेलं आहे सीतेच्या लेकी. अच्छा. लोकपरंपरेतली सीता मरत नाही. ते आधुनिक स्त्रियांच्या मनामध्ये, त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या विचारामध्ये ही कुठे ना कुठेतरी जागी असते. कारण त्या अन्याय्य परित्यक्त आहेत आणि त्यांची वेदना, म्हणून त्या सीतेच्या लेकी. फार कशाला, काही चालीरीती रूढी आजही आहेत. आता सातारच्या जवळ एक लहानशी टेकडी आहे. आजही दर संक्रांतीला वर्तमानपत्रात तर ते त्या टेकडीवर संक्रांतीच्या वेळेला बायका जातात. तिथं सीतेचं मंदिर आहे आणि सीतेशी वाणवौसा करतात आणि सीतेची गाणी दिवसभर त्या बायका गात असतात, सीतेच्या दुःखाची आणि वेदनेची. त्यामुळे ते संपूर्ण नाहीसं होत नाही. अभिजन परंपरेमध्ये नाहीसं झालं म्हणून ते काही जगातनं नाहीसं झालं असं नाही होत. आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने, पद्मा गोळेंनी अलीकडे म्हटलेलं आहे, या आधुनिक कवयित्री. शैला लोही यांनी अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. बरोबर. मला हे सगळं तर अद्भुतच आहे ऐकतानाच. मला आणखीन एक आहे की या पुस्तकामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे सुरुवातीलाच मामा वरेकरांच्या भूमिकन्या सीता या नाटकासंदर्भात, आणि ते करत असतानाच तुम्ही असं म्हटलंय की मला पहिल्यांदा जिवंत उर्मिला आणि जिवंत सीता भेटल्या या नाटकातून. त्याचा अर्थ काय नेमका? काय झालं, परंपराशील ज्या कथा आहेत त्या जो कथा निर्माण करणारा आहे, म्हणजे वाल्मिकी असेल किंवा व्यासमहर्षी असतील महाभारताचे, ते त्यांच्या नजरेतून ती पात्र रेखाटतात. आणि पुरुषप्रधान व्यवस्था जी आहे त्या पुरुषप्रधान व्यवस्थेचं प्रतिबिंब त्यांच्या पात्रामध्ये, त्यांच्या विचारामध्ये, आचारामध्ये हे नकळत आलेलं आहे. मामा वरेरकर हा इंग्रजोत्तर काळामधला लेखक आहे. त्यामुळे इंग्रजोत्तर काळामध्ये जे नवीन संस्कार झाले शिक्षणामुळे, तर ते संस्कार घेऊन आलेला असा तो लेखक आहे. मुंबईसारख्या ठिकाणी राहणारा आहे, सुधारणावादी विचारांचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या उर्मिलेचं आणि सीतेचं चित्रण केलेलं आहे. ते सीतेच्या आणि उर्मिलेच्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. ज्या वेळेला आम्ही म्हणतो की नाही रामाला तो आदर्श ठेवायचा होता आणि म्हणून त्यांनी वैयक्तिक सुखाचा त्याग केला आणि सीतेला बाजूला ठेवले, पण सीतेचं काय असा विचार परंपरा करत नाही. तो विचार आमच्या मामा वरेरकरांनी केला सीतेच्या आणि उर्मिलेच्या दृष्टिकोनातून, की ती उर्मिला सीतेच्या वतीने विचारते की किती वेळा अग्निदिव्य करायचं आणि सदा निष्कलंकच असतो का हा पुरुष.
असा त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. आणि मामा वरेरकरांनी त्या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिली आहे ती तर अतिशय उत्तम आहे. म्हणजे खुद्द वाल्मिकी रामायणातलीच वचनं आणि उद्धृतं त्यांनी दिलेली आहेत की रावण मेलेला आहे, त्याची चिता जळते आहे तिथे, आणि त्याच्यासमोर सीता अत्यंत उत्सुकतेने येते की आता 6 महिन्यांनी आपला पती भेटणार, आणि त्यांनी एवढं रावणाला मारलं, शत्रूला. आणि रामाने तिला सांगितलं, थांब, पुढे येऊ नकोस. ते अग्निदिव्य तर करायला लावलंच की कशावरनं तो निष्कलंक आहे. तिने तिथे अग्निदिव्य केलं. आता वाटलं आता तरी तो आपल्याला जवळ घेईल आणि स्वीकारेल. त्यावेळेस तो म्हणला, मी तुझ्यासाठी हे केलं नाही, माझ्या क्षत्रियत्वाचा मला ब्रीद टिकवायचं म्हणून मी रावणवध केलेला आहे. कारण क्षत्रियाच्या पत्नीला पळवून नेलं एकाने आणि त्यांनी ते सहज सहन केलं. म्हणजे पुन्हा हे क्षत्रिय पुरुषाच्या काय म्हणू, अभिमानासाठी म्हणा किंवा अहंकारासाठी मी हे केलेलं आहे. अहंकार असा त्यांनी शब्द नाही वापरला, ब्रीद, बरोबर, क्षत्रियत्वाचं ब्रीद त्याच्यासाठी केलं आहे. आता तू लक्ष्मणाबरोबर जा किंवा विभीषणाबरोबर जा. आता लक्ष्मणाबरोबर आणि विभीषणाबरोबरच का, तर ज्येष्ठ बंधूंनी पत्नीचा त्याग केला तर त्याच्या नंतरचा जो बंधू असतो त्याचा त्या स्त्रीवर अधिकार असतो, अशी आपल्याकडची एक परंपरा आहे. आणि आधुनिक लेखकांच्यामध्ये उत्तरेकडे त्याच्यावर चित्रपटही झालेला आहे, मैली चादर. बरोबर, की ज्येष्ठ बंधू जर नसेल, म्हणजे त्याने त्याग केलेला असू दे किंवा त्याचा मृत्यू झालेला असू दे, त्याच्या पुढच्या बंधूचा त्या स्त्रीवर अधिकार, किंवा जो राजा जिंकलेला असेल आणि जो हरलेला असेल त्या हरलेल्याच्या सगळ्या प्रॉपर्टीवर, संपत्तीवर जिंकलेल्याचा अधिकार. तर आता रावण मेला, विभीषण हा त्याचा धाकटा भाऊ, त्याला राज्यावर बसवलेला आहे. म्हणजे आता रावण मेलेला आहे तर विभीषण आहे दुसरा त्याचा. म्हणजे जिता आणि जेते यांच्यामधला जो सत्ता संघर्ष आहे, तर त्यामुळे तो जो जेता असेल, जिंकलेला असेल, त्याचा अधिकार त्या प्रॉपर्टीवर. तेव्हा आता तो रावण मेलेला आहे आणि हा विभीषण जिंकलेला आहे, तर तू विभीषणाकडे जा. म्हणजे दिसायला काय दिसतं की तिला मी स्वातंत्र्य दिलं, इकडे जा किंवा तिकडे जा, पण तिला कुठे जायचं नाही रे, तिला तुझ्यासाठी ती उपास तपास काढत आली तिथे. याचा विचार स्त्रीच्या दृष्टिकोनातून परंपराशील कथेमध्ये मांडला गेला नाही, तो मामा वरेरकरांनी मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी आत्ता जे सांगितलं त्याच्या आशयाचे मूळ संस्कृत श्लोक त्यांनी त्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये दिलेले आहेत, त्याचाही उल्लेख मी केलेला आहे. किंवा त्या पुस्तकात आहेतच ते, किंवा खुद्द रामायणामध्ये आहेत. मला हे सगळं ऐकतानाच आणखी काही प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. म्हणजे गरोदर आपल्या पत्नीला त्यांनी दुसऱ्यांदा वनवासात पाठवलं, किंवा त्याच्या आधी रावणाचा पराभव केल्यानंतर ती अतीव प्रेमाने त्यांच्याकडे पाहत असताना तिला अग्निदिव्य करायला लावलं, किंवा ज्या वयामध्ये लव आणि कुश लहानपणी त्यांना पित्याची गरज असेल, त्यांना पित्याच्या मायेपासून वंचित राहावं लागलं रामामुळे. ह्या सगळ्या इतक्या वजाबाकीच्या गोष्टी असतानासुद्धा प्रभू श्रीराम हा या राष्ट्राचा, बहुसंख्य लोकांचा एकदम आराध्य दैवत आणि इतकं पराकोटीचं आराध्य दैवत झाल्याचं आपण पाहतो की त्या रामाच्या नावाने लोक स्वतःचा जीव देऊ शकतात किंवा लोकांचेही जीव घेऊ शकतात. ह्या गोष्टी म्हणजे कसं काय बघायचं याच्याकडे? हे ह्या अलीकडच्या काळात झालं आहे. मी जो संबंध आयुष्य बघितलं त्याच्यात असं इतकं आंधळ प्रेम या व्यक्तिमत्वाबद्दल नाही आहे. रामाबद्दल, राम जीवनाला व्यापून राहिलेला आहे. म्हणजे माणसं एकमेकांना भेटली की रामराम करतात आणि शेवटी खांद्यावर उचलून घ्यायचं झालं तरी राम बोलो म्हणतात. आणि आमच्या साने गुरुजींनी त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. परंतु माणसांच्यामध्ये त्याच्यामुळे विकल्प निर्माण व्हावा आणि शत्रुत्व निर्माण व्हावं, अशा प्रकारची भावना आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ही 10 वर्ष सोडली तर कुठेही नव्हती माझ्या आठवणीप्रमाणे. तर सर्वच देवांच्याबद्दल जसं माणसांना आपुलकी असते, आदर असते, भक्तिभाव असतो
आणि शेवटी माणसं असं म्हणतात किती जरी झालं तरी तो देव होता आणि म्हणून ते क्षम्यसुद्धा मानलं जातं. परंतु ही जी आक्रमकता आहे एखाद्याच्या बाजूला घेऊन शत्रुत्वासारखे अशी निर्माण केली गेलेली आहे, ही मूलतः आहे असं मला वाटत नाही आहे. कारण आता इथे नाशिकलाच आपण जिथे बोलतो आहोत तिथे बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता मंदिर प्रवेशासाठी. त्यावेळेला सुद्धा अशी आक्रमकता नाशिकच्या ब्राह्मणांनी सुद्धा दाखवलेली नाही. अशा विरोध केला त्यांनी. अगदी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या प्रवेशाच्या वेळेला सुद्धा तिथल्या ब्राह्मणांनी विरोध केला नाही असं नाही. कारण कुठलेही समूह असतो तो आपले हितसंबंध जतन करण्यासाठी विरोध करतो. परंतु आज तुम्ही म्हणतात ते प्राण देणं प्राण घेणं वगैरे असं ह्या अलीकडचा काळ सोडला तर मला काही आठवत नाही. कारण माझं लहानपण तर सगळं देवधर्म आणि मंदिरा यांच्यामध्येच गेलेलं आहे. नाशिकलाही मी बरीच वर्ष राहिलेली आहे इथे आणि त्या काळामध्ये कधी हे वातावरण मी अनुभवलं नाही. या 10 वर्षामध्ये ते निर्माण केलं गेलेलं आहे. कारण सत्ताधारी आणि संपत्तीधारी नेहमी काय करतात, जनलोकांच्यामध्ये जे लोकप्रिय असेल त्याचं उदात्तीकरण करतात, त्याचं उन्नयन करतात आणि उन्नयन करता करता त्याच्यात उन्माद चढेल अशा भावना निर्माण करणं हा राज्यकर्त्यांचा अनोखा उद्योग या अलीकडच्या काळात झालेला आहे. म्हणजे उदात्तीकरण करणं वेगळं आणि उन्माद निर्माण करणं वेगळं. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी बाजूला ठेवून जर आपण राजनैतिक आणि आर्थिक पद्धतीनं विचार केला म्हणजे मानववंशशास्त्र ज्याला आपण म्हणतो की मानववंश कसा चालत आलेला आहे, तर त्या त्या ठिकाणची जी श्रद्धास्थानं आहेत ते श्रद्धास्थानं पहिल्यांदा आपलीशी करायची. कारण सामान्य मनुष्य श्रद्धेवर जगत असतो आणि राज्यकर्ते हे कुटिल बुद्धीवर जगत असतात. म्हणून मग तो आमचा कौटिल्य राजकारणामध्ये येतो. बरोबर. मला अखेरीकडे जाताना आणखीन एक फक्त शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की सीतेच्या वेदना तर पानापानावरती त्या ओव्यांच्या स्वरूपात आलेल्या आहेत, रामकथांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आलेल्या आहेत, या पुस्तकामध्ये तुम्ही त्या नमूद केलेल्या आहेत. परंतु याला नाव देताना तुम्ही हे सबटायटल दिलेलं आहे वेदना विद्रोहाचं रसायन. तर वेदना तर कळते, हे विद्रोहाविषयी अधिक थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. सीतेचा विद्रोह म्हणजे नेमकं सीतेचा विद्रोह नाही, लोकमनांनी जी सीता पाहिलेली आहे ती सीता कशी पाहिली आहे तर तिची वेदना दाखवलेलीच आहे मुखर करून. आपण तिचा विद्रोह लोकमनामध्ये जो विद्रोह निर्माण झाला आहे तो नकळत त्याच्यात आलेला आहे. म्हणजे त्यांनी आता मोर्चा काढायला जावं म्हणून असं केलेलं नाही आहे. त्या अगदी जात्यावरच्या ओव्यामध्ये सुद्धा त्या बायका आपल्या मनामध्ये जी खदखद आहे की नाही आम्हाला हे पसंत, तू तिला पाठवलंस वनामध्ये, ते सीतापती वर्ता नाही रामाला कळालं. सीतापती वर्ता नाही रामाला कळालं, वनाच्या वाटेनं चाकरथाचं गळालं. आणि ती एक ओवी वारंवार गेली काही वर्ष लोक म्हणतायत की जी मी 15-20 वर्षापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये पहिल्यांदा तो लेख लिहिला तेव्हा लिहिली होती, राम मनोराम नाही सीताच्या तोलाचा. आणि ही मी म्हणते म्हणून नाही, त्याचं डॉक्युमेंटेशन झालं आहे, पुस्तकामध्ये ती आहेत सरोजिनी बाबरांच्या संग्रहामध्ये. राम मनोराम नाही सीताच्या तोलाचा, हिरकनी सीतामाई राम हालक्या दिलाच. हे म्हटलेलं आहे त्यांनी. हो. आणि फार कशाला पुढे गेल्यानंतर वनवासामध्ये ज्या वेळेला सीता आहे त्या अंकुश रामायणामध्ये म्हटलेलं आहे की राम लक्ष्मण आणि हे लव अंकुश हे समोरासमोर लढाईला आले. ते अश्वमेधाचा घोडाबिडा याच्यात नाही, याच्यात वेगळे प्रसंग आहेत, ते तुम्ही मुळातनं वाचा. वेगळे प्रसंग आहेत पण ते समोरासमोर लढायला आले. आणि लढायला आल्यानंतर पहिल्यांदा रामाला आणि लक्ष्मणाला वाटलं ही काय लहान लहान पोरं आहेत, उगीच खेळण्यासारखं करतात आणि हे कसलं आपल्या शिपायांशी लढाई करतात. म्हणून ते पहिल्यांदा शिपायांना म्हणतात काय तुम्ही या पोरांच्या नादी लागता. पण मग ज्या वेळेला लक्ष्मणाला ज्या वेळेला घायाळ करायला त्यांचे बाण जातात या लहान मुलांचे, त्यावेळेला रामाला आश्चर्य वाटतं आणि मग रामाशीही ते पंगा घ्यायला लागतात की रामालाही ते तीक्ष्णपणाने बाण मारायला लागतात. तेव्हा रामाला विचार पडतो, अरे ही पोरं नेमकी आहेत तरी कोण, ही काही साधी मुलं दिसत नाही. मग त्याच्यामध्ये त्या ओव्या आहेत, या लोकमनांनी म्हटलेल्या आहेत त्या अंकुश पुराणामध्ये. लक्ष्मण पुष्य, मग लक्ष्मण फर्स्ट असिस्टंट टू राम, तर तो गेला त्या पोरांना विचारायला, लक्ष्मण पुष्य तुम्ही कोणाचे बालक,
सीतामाई आमची माता, लक्ष्मणा आमचा चुलता, नाही पित्याची ओळख. सीतामाई आमची माता, दशरथ आमचा आजा, नाही पित्याची ओळख. लोकमनाने पुकारलेला हा विद्रोह आहे का नाही, बरोबर. की रामाचं बाप पण नाकारलं, लोकमनाने नाकारलं, सीतेने नाकारलं की नाही, पोरांनी नाकारलं की नाही. आपण फक्त हे टेक्स्ट समोर ठेवतो आहे, लोकपरंपरा समोर ठेवतो आहे. आणि अशी आता अनेक ठिकाणी उदाहरणं आहेत की याला विद्रोह म्हणणार की नाही. विद्रोह म्हणजे दर खेपेला मोर्चे काढले पाहिजेत आणि घोषणा दिल्या पाहिजेत असं नाही. हा अंतस्थ वेदना जी आहे ती विद्रोहाचं रूप घेऊन बाहेर येते आहे. बरोबर. तर म्हणून ती वेदना, विद्रोह हा शब्द मी जाणीवपूर्वक घातलेला आहे तिथे. उत्तरेकडच्या तर गढवाली लोकगीतं आहेत, त्या गढवाली लोकगीतांच्यामध्ये तिला तो रानातला हा सांगतो, तिला सांभाळलेला जो आहे म्हातारा, तो सांगतो, अगं राम तुला न्यायला आलाय, तू जा आता त्याच्याबरोबर. तर आता तो पित्याच्या स्थानी आहे म्हणून ती त्यांचं म्हणणं मानते, नमस्कार करते. रामाच्या बरोबर अयोध्येच्या दृष्टीने 5 पावलं जाते आणि म्हणते, पोटी घे ग धरणीमाई. ती अयोध्येची वेस ओलांडत नाही, पण ज्येष्ठ माणसांचं मन मोडायचं नाही म्हणून त्या दिशेने, अयोध्येच्या दिशेने 5 पावलं ती जाते. अंकुश रामायणामध्ये शेवट काय झालेला आहे की आता राम सीतेला घेऊन येतोय, मुलाबाळांना घेऊन येतोय, सगळे अयोध्ये लोटलेली आहे, सगळं छान वर्णन केलेलं आहे तिथे. आणि ती कैकेयी अजून आहे आणि कैकेयीला पुन्हा दुस्वास निर्माण झालेला आहे आणि ती विचारते आहे की अंकुश रामयाचा, मान्य आहे आम्हाला अंकुश रामाचा आहे, अंकुश रामयाचा लहू कोणाचा आणला, होते सो वरले वनी, संग केला सो कोणाचा. ज्या अर्थी तुला 2 मुलगे झालेले त्या अर्थी एक रामाचा असेल, तू गरोदर होतेस, दुसरा कोणाचा आहे. आता सरळ सरळ तिच्या चारित्र्यावर घाला आहे. बरोबर. अंकुश रामयाचा लहू कोणाचा सांगू, सीतेला पोटी घ्याया धरणीला गेली दुभंगू. ते काव्यामध्ये, हे काव्य ज्यांनी रचलेलं आहे त्याच्या मनातला हा विद्रोह आहे का नाही, याचं उत्तर रसग्रहण करणाऱ्यांनी द्यावं. तेव्हा लोकपरंपरा विद्रोह व्यक्त करते, तोही भावनिक अंगानेच व्यक्त करते. तो आक्रस्ताळ्या अंगाने व्यक्त करताना आपल्याला दिसत नाही आहे. आणि पुन्हा ही अशी शंका का घेतली जाते तर आपल्या परंपरेमध्ये एक अशी धारणा होती की स्त्रीला ज्यावेळेला 2 अपत्य होतात त्यावेळेला तिचा 2 पुरुषांशी संग झालेला असावा. एका वेळेस एकाच अपत्य निर्माण होऊ शकतं. आता ह्या लोकधारणेचा तो तिला भोगावा लागलेला भाग असेल हा आपण बाजूला ठेवूयात आणि तो लागतोच भोगायला. आजही अनेक लोकधारणा अशा आहेत की ज्याचा त्रास स्त्रीला सोसावा लागतो. आणखीन तर एक ठिकाणी असं आहे, काही ओव्या अशा आहेत की रामाने सीतेला लक्ष्मणाबरोबर दुसऱ्यांदा जेव्हा वनवासाला पाठवले त्यावेळेला तू वनवासात सोडून ये असं नाही सांगितलं, तिचा वध कर. हे चित्र आपल्याला आजही दिसतं की आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय आला की सरळ माणसं मारून टाकतात. दर दिवसाआड वर्तमानपत्रात बातम्या असतात की चारित्र्याचा संशय आला आणि तिला मारून टाकले म्हणून. वधवाया नेली सीतानार, वधवाया नेली सीतानार या चरणांनी सुरू होणाऱ्या शेकडो ओव्या आहेत. यमुनाबाई शेवड्यांनी सीतेचा वनवास या नावाचं त्यांचं संकलन आहे, त्याच्यामध्ये या ओव्या आहे. तेव्हा हा विद्रोह आहे का नाही. मग तो पुढे काय झालं ती सगळी कथा त्याच्यात लिहिली आहे. लक्ष्मणाने काय तिचा वध केला नाही, कारण लक्ष्मण आणि हनुमान ही 2 पात्र अशी आहेत रामायणामध्ये जी सातत्याने सीतेच्या बाजूने उभी राहिलेली आहे सगळीकडे. म्हणजे हनुमान रामाचा सेवक आहे, अनुचर आहे, सगळं आहे, पण सीतेची बाजू तो घेताना दिसतो. लक्ष्मण तर नेहमीच घेताना दिसतो आहे. आणि म्हणून त्या अनेक ओव्या फार सुंदर येते. सीतामाई रडे धरा धरा, म्हणेला लक्ष्मण दिरा, तुम्ही रामाला पत्र तरी धाडा. ही नव्हे माहेराची वाट, इथं बाभळी बन बहुदाट, माझ्या ग माहेराच्या वाट, तिथं केळीचं बन बहुदाट. आता कविता म्हणून काय सुंदर प्रतिमा घेतलेल्या आहेत
की बोरी बाभळी काटेरी वनस्पती आणि केळी ही शांतवन करणारी वनस्पती ही माझ्या माहेराच्या वाटेवर आहे. ही माझ्या माहेराची वाट नाही, ही काटेरी वाट आहे, हे तिला कळून चुकलेलं आहे. आणि मग तिथे वनात गेल्यानंतर तिने लक्ष्मणाला सांगितलेलं आहे की सीता वधवाया सूर्या मोर केला माथा, लक्ष्मण दिरा आता शस्त्र उचलला आता. मग तिने मान ठेवली आणि लक्ष्मणा उचल शस्त्र, पण एक लक्षात ठेव, माझ्या पोटात तुझ्या भावाचा 6 महिन्याचा गर्भ आहे. तेव्हा मला तो नीट म्हणजे परत माझ्यावर आक्षेप यायला नको, मी अयोध्येतनं आली आहे आणि येतानाच मी गर्भवती आहे. आता हा सगळा विचार हे लोक मन किती बारकाईने करता आहे. एक मुद्दा मला फक्त जरा आणखीन लोकांच्या समाधानासाठी सांगावासा वाटतो की हे तुम्ही बाजूला ठेवा लागल्यास. डॉक्टर रामचंद्र चिंतामण ढेरे हे तर परंपरेतल्या सर्व साहित्याचे अतिशय मोठे मर्मग्राही अभ्यासक. त्यांच्या मी 2 मोठ्या मुलाखती घेतलेल्या आहेत. एक आकाशवाणीवर आर्काईव्हसाठी घेतलेली आहे, ते दिल्लीला आजही सुरक्षित आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे, पुस्तक आलेलं आहे, आकाशवाणीने काढले, नंतरही आलं आहे. तर त्यांना मी प्रश्न विचारलेला होता या रामायणासंदर्भामध्येच की भारतीय स्त्रियांची म्हणजे भारतीय सीतांची वेदना कधी संपेल, ती आजही संपली नाही आपण दिसतो. तेव्हा ढेऱ्यांचं वाक्य आहे, भारतीय सीतांची वेदना संपण्यासाठी नुसता रावण संपून चालणार नाही, तर सीतेला निष्करुणपणे पुन्हा वनवासात धाडणारा रामही संपायला हवा आणि त्याच्या जागी भवभूतीने निर्माण केलेला करुणांकित राम जागा व्हायला हवा. आणि मला वाटतं आजच्या संदर्भात हे वाक्य डॉक्टर ढेऱ्यांचं म्हणून, एका विचारवंताचं म्हणून, परंपराशील जीवनाबद्दल आस्था असलेल्या व्यक्तीचं म्हणून खूप महत्त्वाचं आहे. मला तुमच्या वाहिनीचे मनापासून आभार मानावेसे वाटतात की तुम्ही माझं म्हणणं इतक्या विस्ताराने नोंदवून घेतलं. धन्यवाद बाई.